मागच्या 2000 दिवसात 0% रिटर्न किंवा एफडी पेक्षाही कमी रिटर्न या दिग्गज शेअर्स मध्ये मिळाला. म्हणजे मागच्या 5 वर्षात हे स्टॉक जिथे होते तिथेच आहे किंवा त्यापेक्षा सुद्धा खाली आले आहेत. यातील पहिलं नाव आहे डाबर इंडिया, जे एफएमसीजी सेक्टर मध्ये सर्वात मोठी कंपनी आहे, जिने मागच्या 5 वर्षात -4% रिटर्न दिला. दुसरी कंपनी आहे लक्स इंडिया, याने -9% रिटर्न दिला. नंतर आहे आयजीएल, ज्याने 2.5% रिटर्न दिला. यानंतर एसबीआय कार्ड, ज्याने आयपीओ आला तेव्हापासून फक्त 4.5% रिटर्न दिला. त्यानंतर टीटीके प्रेस्टिज, याने 3.5% रिटर्न दिला. यानंतर वेंकीज, जी भारतातील सर्वात मोठी पोल्ट्री कंपनी आहे, हिने सुद्धा फक्त 2% रिटर्न दिला. त्यानंतर अतुल लिमिटेड 0% रिटर्न. सर्वात फेमस वोडाफोन आयडिया -6% रिटर्न आणि सम्मान कॅपिटल -1% रिटर्न. मग यातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली की फक्त एखादा स्टॉक लॉंग टर्म मध्ये होल्ड करून फायदा नाही, त्याला वेळोवेळी चेक सुद्धा करावं लागते, नाहीतर आपला पैसा वाढेल फक्त या आशेवर आपला पैसा अडकून राहतो. मग तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये अडकले कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ मित्रांसोबत नक्की शेअर करा.